नमस्कार. मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. व्यायाम करायचा आहे. पण व्यायामाचं पण शास्त्र असतं. सगळ्यांना कदाचित माहिती असेल, बऱ्याच जणांना. पण तरीसुद्धा सांगते, की आयुर्वेदामध्ये व्यायामाबद्दल काय म्हटलेलं आहे. कारण कुठलीही गोष्ट अतिरेक करू नये, असं आयुर्वेदाचं स्पष्ट मत आहे. तर मग अतिव्यायाम म्हणजे काय? आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात? कुणी व्यायाम करावा, कुणी अजिबात करू नये किंवा कुणी वैद्यांच्या सल्ल्याने किंवा आपण ज्याला म्हणतो, की वैद्यकीय सल्ल्याने किंवा तज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करावा. तसंच आम्ही अजिबातच कधीच व्यायाम नाही केला आहे. तर आम्ही व्यायामाला सुरुवात कशी करावी? आणि किती व्यायाम हा आमच्यासाठी योग्य असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम का करावा? तर मनुष्याने स्वस्थ राहण्यासाठी म्हणून दिनचर्येमध्ये व्यायाम करावा असा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदाच्या दिनचर्येमध्ये आलेला आहे. पण त्यांनी त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, की व्यायामम अर्धशक्त्या आचरेत किंवा कारयेत. म्हणजेच काय, की व्यायाम हा अर्धशक्तीने करावा. म्हणजेच तुम्ही अगदी आता ऊर फाटोस्तोवर व्यायाम करणं हा जो प्रकार आहे ना, तो आयुर्वेद सांगते, की तो इन जनरल माणसांनी करू नका. जे ॲथलीट्स असतात किंवा जे खेळाडू असतात, त्यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी असते. कारण त्यांनी व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन आणि तेच त्यांचं करिअर असतं. त्याच्यामुळे ते 3-3 तास, 4-4 तास वर्कआउट करतात. त्याप्रमाणे त्यांचं ट्रेनिंग असतं. त्याप्रमाणे त्यांचं खाणं-पिणं, आहार, त्यांची लाईफस्टाईल त्यांना तशी व्यवस्थित मेंटेन ठेवावी लागते. त्यामुळे तो व्यायाम त्यांना सहन होतो. पण इतर लोकांनी किती व्यायाम केला पाहिजे? तर अर्धशक्त्या केला पाहिजे. म्हणजे अर्धशक्तीने तुमचा व्यायाम केला पाहिजे. मग आता अर्धशक्ती म्हणजे काय? तर शक्तीचा अर्थ होतो की कॅपॅसिटी किंवा स्ट्रेंथ किंवा स्टॅमिना. मग ह्याला क्वांटिफाय तुम्ही कसं करू शकणार? नाहीच करू शकणार. म्हणून त्यांनी किती करेक्ट शब्द वापरलाय, की ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या शक्तीच्या अर्धा व्यायाम करावा. म्हणजे एखाद्याचा स्टॅमिना असेल, की तो 15 मिनिटात तो गार होईल आणि एखाद्याचा स्टॅमिना असेल, की तो 1 तास पण तो सहज व्यायाम करू शकतो. म्हणजेच प्रत्येकाचा स्टॅमिना वेगळा. त्यामुळे तुम्ही त्याला क्वांटिटीमध्ये नाही सांगू शकत, की 15 मिनिटं व्यायाम म्हणजे योग्य आणि 1 तास व्यायाम म्हणजे योग्य किंवा 2 तास व्यायाम म्हणजे योग्य. पण जेव्हा तुम्ही सुरुवात करतात, तेव्हा ती अर्धशक्ती ओळखणं फार गरजेचं असतं. जनरली काय होतं, की लोकं कधीच व्यायाम केलेला नसतो. वयाचे 30 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत एकदम कुठेतरी मोटिव्हेट होतात. व्हिडिओ बघतात असा आणि मग व्यायाम सुरू करतात. मग काय होतं सुरुवातीला एकदम 1 तास व्यायाम, कारण सांगितलेलं ना, की करायचा आणि मग पुढचे 8 दिवस झोपून राहायचं, कारण अंग दुखतंय. कारण तो व्यायाम करण्याची कॅपॅसिटी तुमच्या मसल्सला त्याची सवय नसते, स्टिफनेस असतो अंगामध्ये. म्हणून सुरुवात करताना व्यायामाची जनरली तुम्ही अगदी तुमच्या स्टॅमिना ठरवून, की तुम्हाला 10 मिनिटं केल्यानंतर दम लागतोय, आता पुढे झेपवत नाहीये, थांबवा. हे 10 मिनिटं व्यायाम तुम्ही पुढचे 8 दिवस, 15 दिवस करा. जोपर्यंत तुम्हाला 10 चे 15 मिनिट करता येत नाहीयेत. जनरली जर तुम्ही रेग्युलॅरिटीने केलं ना, तर एक 8 दिवसामध्ये तुम्ही अर्धा तासापर्यंत पोहोचतात. म्हणजे अर्धा तास व्यायाम तुम्ही सहज करू शकतात. जर तुम्ही स्वस्थ असाल तर. आणि ज्यांना काही आजार झालेले आहेत, त्यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी असते. तर व्यायामाचे सुद्धा प्रकार आहेत. तर कुठले-कुठले प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे का? तर एक हाय इंटेन्सिटी वर्कआउट येतं, एक मीडियम इंटेन्सिटी येतं आणि एक लो इंटेन्सिटी होतं. तर लो इंटेन्सिटी म्हणजे काय, की जे तुम्हाला कमी तीव्रतेने करायचे आहेत, पण ते लाँग ड्युरेशनमध्ये तुम्हाला न्यायचे आहेत. हाय इंटेन्सिटी म्हणजे काय, की जे 3 मिनिटाच्या वर ते टगू शकत नाहीत. म्हणजे रेसलिंग असते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला वेट लिफ्टिंग करायचं आहे. ते तुम्ही 2-3 मिनिटात ते संपून जातात, पण त्याची इंटेन्सिटी खूप हाय असते. असे काही खेळ असतात या खूप फास्ट जे रनिंग असतं, की ज्याच्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर धावायचे, पण ते तुम्हाला कमीत कमी टाईममध्ये अचीव्ह करायचं असतं. तर त्याला स्टॅमिना खूप लागतो, स्ट्रेंथ खूप लागते आणि त्याची इंटेन्सिटी खूप हाय असते. म्हणजे त्याची तीव्रता खूप असते अशा व्यायामांची. तर असे जे काही प्रकार असतात ते हाय इंटेन्सिटीमध्ये येतात. म्हणजे थोडक्यात हा जो प्रकार आहे तो खेळाडू किंवा ॲथलीट्स आहेत ज्यांना त्याच्यामध्येच त्यांचं करिअर आहे, की ते पूर्णपणे त्याला वाहून घेतलंय. त्या लोकांसाठी तो लागू होतो. बाकी सगळ्या सामान्य लोकांसाठी लो इंटेन्सिटी टू मीडियम इंटेन्सिटी वर्कआउट म्हणजे अ, अगदी कमी तीव्रतेचा ते मध्यम तीव्रतेचा जो व्यायाम आहे, तो त्यांनी करणं आयडियल असतं. मग लो इंटेन्सिटी म्हणजे काय, की जसं योगासारखे जे व्यायाम असतात, की ते तुम्ही 1-1 तास, 2-2 तास पण योगा करू शकतात. त्याच्यामध्ये हळू तुमची एनर्जी तुम्ही वापरायची आहे.
ह्याच्यामध्ये फॅट बर्निंग खूप चांगलं होतं बरं का. नुसतंच योगा नाही, तर एरोबिक्स सारखे जे प्रकार असतात, ते सुद्धा लो इंटेन्सिटीमध्ये येतात, की तुम्ही जास्त वेळ करण्याचे जे एरोबिक्स असतात, ते लो टू मीडियम इंटेन्सिटीमध्ये येतात. म्हणजे तुम्ही जर फास्ट एकदम झुंबा डान्सिंग किंवा जे डान्स करत म्युझिकवर जे एरोबिक्स करतात, त्या प्रकारांना तुम्ही मीडियम इंटेन्सिटी म्हणू शकतात, की मध्यम तीव्रतेचे हे. तर ते तुम्ही 15 मिनिटं, 20 मिनिटं आरामात करू शकता. योगा मी जसं सांगितलं तसंच वॉकिंग आहे. 1 तास आरामात माणूस चालू शकतो. कारण का? तर ते कमी तीव्रतेचे आहेत. त्याच्यामुळे तुमची जी स्ट्रेंथ आहे, एनर्जी आहे, ती जास्त ड्युरेशनपर्यंत, जास्त वेळेपर्यंत तुम्हाला तिथे मिळते. मग कुठल्या प्रकृतीच्या व्यक्तीने कुठल्या प्रकारचे व्यायाम करावे, हे सुद्धा आयुर्वेदाला अपेक्षित आहे बरं का. कारण सगळ्यांनीच सगळ्या प्रकारचे व्यायाम करावेत का? तर अजिबात नाही. कारण इन जनरल काय होतं, की तुम्ही योगा क्लास लावायला गेले, की ते टीचर म्हणतात, "नाही, सगळ्यांना हे चालेल, काही प्रॉब्लेम नाही." झुंबावाले म्हणतात, की सगळ्यांनी झुंबा डान्स केला तरी चालेल. एरोबिक्सवाले म्हणतात, की येस, सगळ्यांना एरोबिक्स चालेल. प्रॉब्लेम कुठल्याही एक्सरसाइजचा नाही. पण तुम्ही त्या प्रकृतीमध्ये फिट होतात का? त्या एक्सरसाइजच्यासाठी तुमची प्रकृती आहे का? तर जे पण कृश प्रकृतीचे लोकं आहेत, जे वात प्रकृतीचे आहेत, ज्यांच्यामध्ये आपण म्हणतो की हाडांची दुखणी पटकन होऊ शकतात. नाजूक आहेत, त्यांचा वेट लॉस फास्ट होतो. अशा लोकांनी खरं तर योगा आसनं ही जास्त प्रिफर केली पाहिजेत. आणि मग त्यानंतर तुम्ही गाईडन्सनी अंडर गाईडन्स तुम्ही हे काही झुंबा म्हणा किंवा एरोबिक्स सारखे जे थोडे मॉडरेट इंटेन्सिटीवाले जे असतात ना, ते वर्कआउट्स केले पाहिजेत. कारण का? तर तुमची वेट लॉस टेंडन्सी असते. वात शरीरामध्ये फास्ट वाढून तुमचा अजून जास्त धातूंचा क्षय होऊ शकतो आणि तुमची प्रकृती अजून खालावू शकते. म्हणून सुरुवातीला तुम्ही योगा केला पाहिजे आणि मग अंडर गाईडन्स तज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही इतर जे काही वर्कआउट आहेत ते केले पाहिजे. पण योगा तुम्हाला सरसकट चालू शकतो. इन जनरल योगा हा कोणालाही चालतो कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त लो इंटेन्सिटी आहे तो. जसं चालणं हे कोणालाही चालू शकतं. ते पण लो इंटेन्सिटी वर्कआउट आहे. पण योगा कुणी करू नये ते पण मी सांगते. म्हणजे सुरुवातीला तरी तुम्ही करू नये. ते म्हणजे की जे लोकांची प्रकृती जी आपण म्हणतो हेवी ज्यांची बॉडी बिल्ट असतो किंवा जाड असतात जी लोकं जास्त आणि ज्यांच्यामध्ये आपण म्हणतो की सुस्तावलेलापणा आहे, आळशीपणा आहे, पटकन उठवत नाहीये, काही होत नाहीये. त्यांनी ना सुरुवात करताना एरोबिक्ससारखे किंवा जे एनर्जेटिक थोडंसं धावणं म्हणा किंवा हे की ब्रिस्क वॉकिंग काही नाही जमलं तर एकदम ब्रिस्क वॉकिंग म्हणजे मस्तपैकी घाम येईपर्यंत चालायचं, थोडं जोरात चालायचं. असं त्या लोकांनी केलं पाहिजे. कारण काय होतं, ह्या लोकांना जर योगा करायला सांगितला ना, तर माझा अनुभव आहे, की ते शवासन येण्याची पण वाट बघत नाही. आहे त्या आसनातच झोपून जातात. कारण की इतका आळशीपणा असतो, शरीरामध्ये जडपणा आलेला असतो. तर अशा वेळेस तुम्ही योगा तुमच्यासाठी सुरुवातीला आयडियल नाहीये. तुम्ही सुरुवातीला एरोबिक्स करा. जे टाइप्स असतात किंवा वॉर्म एक्सरसाइज करा, थोडंसं जॉगिंग करा, स्पॉट जॉगिंग करा, स्पॉट वॉकिंग करा किंवा ब्रिस्क वॉकिंग करा मी म्हटलं तसं. शक्य असेल तेवढं 1-2 मिनिटं रनिंग करा थोडी फास्ट. ज्याच्याने तुमचे शरीरामध्ये वॉर्मअप होईल आणि मग नंतर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज एंड करतात, व्यायाम जेव्हा एंड करतात, तेव्हा मग तुम्ही थोडेसे काही स्ट्रेचिंग असतात, ज्याच्यामध्ये आपण योगासनं करू शकतो, वज्रासन आहे किंवा बाकीची आसनं आणि शवासन अजिबात करू नका. कारण शवासन केलं की हे लोकं झोपलीच समजायचं. म्हणजे प्रकृतीनुसार व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या प्रकृतीची लोकं जी चंचल असतात ना, बारिकी असतात, किडकिडीत असतात बघा, कायम चंचल असतात, कायम तडतड्या स्वभावाची माणसं असतात. त्यांना आयडियल आहे की योगा करा, शवासन करा, थोडं शांत व्हा तुम्ही. पण जी अशी की ज्यांना जडपणा आहे आणि हेवी त्यांची प्रकृती बॉडी बिल्ट आहे, जड आहे, त्या लोकांनी शवासनाच्या तर नादी पण लागू नये. सुरुवातीला मी म्हणतेय. कारण तुमचं शरीर ऑलरेडी जड झालेलं असतं आणि तुम्ही जर असे व्यायाम केले, तर तुम्ही मस्तपैकी झोपून जातात. हे झालं की नॉर्मल जेव्हा तुमचं असतं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार नाही आहेत, असं मी समजतेय. तेव्हा हे सगळं फॉलो करायचं. आता कुणी अजिबात व्यायाम करू नये. तर जर तुम्ही मोठ्या एखाद्या आजारातनं उठल्या असाल, नुकतंच काही सर्जरी झाली असेल, बेडरिडन असाल आणि आत्ताच तुमचा आजार किंवा हॉस्पिटलमधनं तुम्ही डिस्चार्ज झाला असाल, लगेच धावायचं नाहीये एक्सरसाइज करायला. किंवा काही दिवस रिकव्हरी होऊ द्यायची शरीराला. पुढचं म्हणजे की ज्या स्त्रियांना पाळी आहे, पाळी चालू आहे, तर ते 4 दिवस तुम्ही जेव्हा फ्लो चालू असतो, त्यावेळेस एक्सरसाइज केली नाही पाहिजे. कितीही ॲडमध्ये तुम्हाला उड्या मारताना सॅनिटरी नॅपकिनच्या ॲडमध्ये उड्या मारताना जरी मुली दाखवलेल्या असल्या तरीसुद्धा हे तुमच्या शरीरासाठी योग्य नाही. म्हणून
अगदी म्हणजे तुम्ही खूप अगदी झोपून राहा असं नाही, पण खूप हेवी इंटेन्सिटीचा वर्कआउट केला नाही पाहिजे. तुम्ही प्राणायाम करा, त्यावेळेस चालेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. वज्रासनात बसा, प्राणायाम करा. येस, नॉट प्रॉब्लेम. पण हेवी एक्सरसाइज किंवा एरोबिक्ससारखे, झुंबा डान्सिंगसारखे प्रकार हे त्या 4 दिवसांमध्ये किंवा कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही खेळत असाल, म्हणजे बऱ्याच मुली असतात, की त्या खेळाडू असतात. मग त्या 4 दिवस तुम्ही ती विश्रांती दिली पाहिजे तुमच्या शरीराला. तसंच ज्यावेळी तुमच्या अंगामध्ये कणकण आहे, ताप आहे, अशा वेळेस अंग दुखतंय जोरात, तर अशा वेळेस तुम्ही व्यायाम करायचा नाहीये. तेवढे दिवस ताप बरा होऊ द्यायचा आहे आणि मग नंतर रिकव्हरी झाल्यानंतर व्यायाम करायला सुरुवात करायची आहे. तर असे व्यायामाचे नियम सांगितलेत, की कुणी करू नये. ज्यांच्या शरीरातून जास्त रक्तधातू वाहून गेलेले आहे, अशा रक्तस्रावासारखे काही त्यांना आजार झालेत, ॲक्सिडेंट वगैरे झालाय आणि मग अशा वेळेस ती रिकव्हरी पहिले होऊ द्यायची आणि मग व्यायाम करायला सुरुवात करायची आहे. हे झालं कुणी करू नये आणि दुसरं, की कुणी वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठल्या लोकांनी करू नये. तर ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा एकदम बीपी लो होतोय, मणक्याचे आजार आहेत, पाठीच्या मणक्याचे किंवा सर्व्हायकल पेन मानेच्या मणक्याचे वगैरे आजार आहेत. त्यामुळे दुखणं आहे, अंगामध्ये संधिवाताचे त्रास आहेत, आमवात आहे, कुठलेही ऑटोइम्यून डिसऑर्डर्स आहेत, की ज्याच्यामध्ये मसल आणि हाडं इन्व्हॉल्व आहेत तुमची. अशा लोकांनी अ, व्यायाम जो आहे तो वैद्यकीय सल्ल्याशिवाय करायचा नाही. कारण त्यांच्यासाठी पर्टिक्युलर काही व्यायाम असतात, ते सेट्स त्यांनी केले पाहिजेत. कुठलेही व्यायाम करून, कशाही प्रकारे उड्या मारून त्यांना चालणार नसतं, कारण ते अजून दुखणं वाढू शकतं. त्यामुळे अशा प्रकारे हे क्लिअर झालं, की तुम्ही सुरुवात कशी करायची 15 मिनिटांनी आणि मग ती वाढवत-वाढवत तुम्ही 1 तासापर्यंत न्यायचं. हे सामान्य लोकांसाठी हे आयडियल टाईम पिरियड आहे. आता मेंटेनन्स डोस किती असतो व्यायामाचा? तर आयडियली मेंटेनन्स डोस जो आहे तो व्यायामाचा तो 1 तास, पाऊण तास ते 1 तास हा व्यायामाचा मेंटेनन्स डोस आहे. म्हणजेच काय, की तुमचं शरीर, तुमची हेल्थ मेंटेन राहते आणि मग त्याच्यापुढे जाऊन तुम्हाला वेट लॉस करायचा आहे, की वेट गेन करायचंय हे सगळं मग ठरवता येतं. तर अर्थातच त्यासाठी तुम्ही सल्ल्यानेच ह्या गोष्टी केल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारे वेड्यासारखा डायट प्लॅन फॉलो करून वेट गेन किंवा वेट लॉसचा म्हणजे वजन कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करू नका. त्याचे दुष्परिणाम जर तुमची प्रकृती तुम्ही नीट समजून घेतली नाही, तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होताना दिसतात. तर व्यायामाचं हे एक असं व्यसन आहे बरं का आणि जगातलं सगळ्यात चांगलं व्यसन कुठलं असेल ना, तर ते म्हणजे व्यायामाचं. कारण एकदा तुम्हाला ती गोडी लागली ना व्यायामाची, की तुम्ही ते नाही केलं, की तुम्हाला ते करमत नाही. जसं माझ्याकडे पेशंट येतात, की तंबाखू खाणारे किंवा व्यसन करणारे, की त्यांना विचारलं, की का ड्रिंक्स घेतात, का स्मोक करतात, का तंबाखू खातात? ते म्हणतात, "आम्हाला त्याशिवाय किक मिळत नाही." तसंच आहे ना, तुम्हाला जर हे व्यायामाचे चांगलं व्यसन, सुंदर व्यसन जर तुम्हाला लागलं ना, तर तुम्हाला सुद्धा असं होईल, की मला हे केल्याशिवाय करमत नाहीये. आणि मला असं वाटतं, की ह्या हिवाळ्यामध्ये, की जो सगळ्यात हेल्दी ऋतू मानला जातो, त्याच्यामध्ये असंच व्यायामाचं व्यसन सगळ्यांना लागो आणि सगळेजण सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अशी प्रार्थना आपण करूयात आणि जरूर हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला व्यायाम करावासा वाटला असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नुसतं सांगू नका, तर मोटिव्हेट व्हा आणि आजपासूनच 15 मिनिटं का होईना व्यायाम करायला सुरुवात करा. व्यायामाने सगळ्यात मोठं काम काय होतं, तर तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन म्हणजे हॅपी हार्मोन नावाचा जो पदार्थ आहे, तो सिक्रीट होतो. पदार्थ म्हणजे एक हार्मोन आहे. तो सिक्रीट होतो आणि त्यामुळे तुम्हाला आनंदी म्हणजे फ्रेश वाटायला लागतं आणि हा सेरोटोनिन हा स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे तुमचं नॅचरली स्ट्रेस निघून जातो. इतकं सुंदर औषध तुम्हाला व्यायामाने तुमच्या शरीर स्वतः तयार करतं आणि स्ट्रेसचा शरीरावर काय परिणाम होतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ अवश्य बघा. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी बऱ्याच वेळा बाहेर जेव्हा एक्सरसाइजला आपण पडतो ना, तेव्हा मी बघितलंय, की बरेच लोकं हे मास्क लावून चालतायत. मास्क लावून चालायचं नाहीये. आता गेला कोरोना गेला, पॅन्डेमिक गेलं. तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. तुम्ही किती दिवस मास्क लावणार? आणि जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन, हेल्थ कंडिशन असतील, की ज्याच्यामुळे तुम्हाला मास्क लावायला डॉक्टरांनी सांगितलं असेल, तर मग कृपा करून एकतर खूप अशा काहीतरी हिरवळ किंवा जंगल असतं, अशा ठिकाणी जा, की जिथे काहीच तुम्हाला पोल्युशन नाहीये किंवा इन्फेक्शन होऊ शकणार नाही. आणि तसं जमत नसेल, तर घरात व्यायाम करा. परंतु कृपा करून मास्क लावून ब्रिस्क वॉकिंग करू नका, चालू नका. आमच्या बंगलोरमध्ये मागे एक घटना घडलेली आमच्याच नेबरहूडमध्ये, की त्या माणसाचा जीव गेला होता. कारण मास्क सगळ्यांना भीती होती, की मास्क लावून मग लोकं चालायचे हेल्थ मेंटेन करण्यासाठी. मास्क लावून चालला तो माणूस आणि
हाय जेव्हा तुम्ही चालायला लागतात, ब्रिस्क वॉकिंग करायला लागतात, तुम्हाला श्वास कमी पडला त्याला, ऑक्सिजन कमी पडला आणि अक्षरशः जीवावर बेतलेलं आहे ते. त्याच्यामुळे कृपा करून एक्सरसाइज करताना मास्क लावायचा नाहीये. ती मोकळी हवा, तो ऑक्सिजन आपल्याला घ्यायचा आहे. आणि काही मेडिकल कंडिशन असतील तर घरामध्ये व्यायाम करा, पण मास्क लावू नका. अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.